नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हिंगोली पोलीस पाटील पदभरती 2026 ला सुरुवात झालेली आहे. तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, या वर्षी जर म्हटलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 2026 मध्ये टोटल जर म्हटलं तर 343 जागांसाठी नवीन पोलीस पाटील पदभरती होत आहे. तर त्या संदर्भात हे पत्रक जारी झालेले आहे मित्रांनो. हे पत्रक 23 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झालेलं आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचं जे वेळापत्रक आहे पोलीस पाटील पदभरतीचं, ठीक आहे, तर ते वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यासाठी जाहिरात केव्हा येणार आहे पोलीस पाटलाची तर म्हटलं तर 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटणार आहे. आणि पेपर जर म्हटलं तर लेखी परीक्षा लगेच 8 फेब्रुवारी 2026 ला होत आहे. म्हणजे आपण जर विचार केला एकत्रित तुमच्याकडे फक्त 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो, ठीक आहे. 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे पेपरसाठी, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील या पदभरतीसाठी. तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. त्याचसोबत या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, सिलेक्शन प्रोसेस, अभ्यासक्रमासाठी स्टडी मटेरियल, अभ्यास कुठून करायचा, लेखी परीक्षा, मुलाखत याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर टोटल जर म्हटलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 647 पदे कार्यरत आहेत, म्हणजे मंजूर आहेत. त्यापैकी जर म्हटलं तर कार्यरत पदे किती आहेत मित्रांनो, 304, ठीक आहे, जे की सध्या कार्यरत आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर रिक्त पदं किती आहेत मित्रांनो, 343 एवढी पदं, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पदं भरती होणार आहे मित्रांनो. टोटल 343 पदं रिक्त आहेत, जे की भरली जाणार आहे आता या 2026च्या पदभरतीमध्ये, ठीक आहे. जाहिरात कधी येणार आहे, 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 या दरम्यानमध्ये, म्हणजे येत्या तुम्हाला 10 ते 12 दिवसामध्ये जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर बाकीची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहेत. या वेळापत्रकामध्ये जर म्हटलं तर भरती प्रक्रियेचे इथे टप्पे दिलेले आहेत आणि इथं कालावधी दिलेला आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बिंदू नामावली तयार करणे व मंजूर घेणे हे ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला म्हटलेलं आहे जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व गाव निहात आरक्षण निश्चित करणे, याची तारीख दिलेली आहे 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2026 पर्यंत. आता हे आपल्याला आरक्षण इथं जारी झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकतो. जसे की उदाहरणार्थ इथे जर म्हटलं तर ओबीसीला आरक्षण सुटलं किंवा एका गावामध्ये एसटी एससी कॅटेगरीला आरक्षण सुटलं, त्या कॅटेगरीचे उमेदवार तिथं नाही आहेत, तर तुम्ही तिथं आक्षेप घेऊ शकता आणि तुमच्या कॅटेगरीला आरक्षण मंजूर करून आणू शकता, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं असं देखील होतं, काही वेळेस जे मागचं पद भरलं होतं त्या गावामध्ये, तर ते जर म्हटलं तर जसं की ओबीसीचं भरलं होतं, परंतु आता जर म्हटलं तर दुसऱ्या कॅटेगरींना देखील इथं संधी भेटावी, त्याच्यासाठी देखील तुम्ही इथं आक्षेप नोंदणी करू शकता मित्रांनो. तेव्हा अशा संदर्भात जर म्हटलं तर 2-3 वेगवेगळ्या कॅटेगरीनी जर तिथं आक्षेप नोंदणी केली तर ते पद ओपन मधून भरलं जातं, ठीक आहे. आता ओपन मधून भरलं म्हणजे ऑल कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज करू शकता, सर्व विद्यार्थ्यांना तिथे संधी दिली जाते, ठीक आहे. तर तुम्ही आक्षेप घेणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. तर त्यासाठी इथं आपल्याला बघा त्या तारखा किंवा आपल्याला संपूर्ण टाइम टेबल आलेला आहे. तर आपल्याला बघा आता गाव निहाय आरक्षण निश्चित करणे याची तारीख किती दिलेली आहे मित्रांनो, 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2026. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय म्हटलेलं इथं, आरक्षणावर आक्षेप मागवणे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर 6 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत हा कालावधी म्हटलेला आहे. तर आपल्याला जर म्हटलं तर जेव्हा पण आरक्षण इथं निश्चित होईल, 1-2 तारखेपर्यंत आरक्षण निश्चित होईल, लगेच तुम्हाला आक्षेप घ्यायचे मित्रांनो. आणि याची ही जी तारीख दिलेली आहे 6 ते 7 जानेवारी पर्यंत तुमचं फायनल जे आक्षेप आहे, त्याची आक्षेप आल्यानंतर फायनल जी आरक्षणाची यादी आहे ती देखील इथं 6 आणि 7 जानेवारी पर्यंत इथं जाहीर झालेली असेल, ठीक आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर इथं आरक्षण निश्चित झाल्यानंतर जसं की एका गावामध्ये जिथं पण पोलीस पाटील हे पद रिक्त असेल, त्याचं इथं जर म्हटलं तर आरक्षण निश्चित झालं तर लगेच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. अतिशय जलद गतीने ही पोलीस पाटील पदभरतीची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर विचार केला तर टोटल आता जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो, 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 पर्यंत, ठीक आहे. आणि लगेच ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. 12 तारखेपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, तर शेवटची तारीख दिलेली आहे 26 जानेवारी 2026 पर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, जेवढे पण अर्ज येतील, अर्ज आल्यानंतर छाननी केली जाते, जे पण उमेदवार पात्र असतात त्यांना प्रवेशपत्र वाटप केले जातात. तर त्याची लगेच तारीख दिलेली आहे 27 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत. आणि त्याच्यानंतर लगेच प्रवेशपत्र इथं आल्यानंतर 8 फेब्रुवारी 2026 रोजी तुमचे हिंगोली जिल्ह्याचे पोलीस पाटलाचे पेपर होणार आहेत मित्रांनो. पुढे देखील भरपूर माहिती आहे, परंतु आता त्या अगोदर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा. याच्यासाठी आपण अतिशय महत्त्वाच्या पोलीस पाटील या पदासाठी नोट्स उपलब्ध करून देत आहोत.
तर बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पद भरती 2025-26 साठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये मागील झालेल्या प्रश्नपत्रिका भेटतील. त्याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटील या पदासाठी जेवढे पण विषय आहेत त्या प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार नोट्स भेटतील. आयएमपी प्रश्न भेटतील, एमसीक्यू टाईपमध्ये, वन लाइनर स्वरूपामध्ये आपल्याला हे प्रश्न भेटतील आणि त्याचसोबत आपल्याला टॉपिकची देखील माहिती दिली जाते. आपल्याला पोलीस पाटील या पदासाठी मराठी, इंग्रजी, आता इंग्रजीवरती कधी कधी प्रश्न विचारले जातात, कधी कधी विचारले देखील जात नाही. काही जिल्ह्यांसाठी इंग्रजी विषय याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि काही जिल्ह्यांसाठी विचारले देखील जात नाही. म्हणजे 50% शक्यता असते की इंग्रजी विषयावरती प्रश्न येतील किंवा नाही येणार. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मराठीवरती नक्की प्रश्न विचारले जातात. गणित, बुद्धिमत्ता याच्यावरती देखील नक्की प्रश्न असतात. याच्या व्यतिरिक्त आयएमपी जीके, चालू घडामोडी याच्यावरती देखील प्रश्न असतात. त्याच्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य हे महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पोलीस पाटलाचे जे कर्तव्य आहेत, अधिनियम आहे याच्यावरती प्रश्न येतात. त्याचसोबत तुमच्या जिल्ह्याच्या माहितीवरती 9 ते 10 प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त. कधी कधी फक्त 5 ते 6 किंवा 7 प्रश्नापर्यंत तुम्हाला विचारले जातात, परंतु जास्तीत जास्त 9 ते 10 प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात असं म्हणायला हरकत नाही. याच्या व्यतिरिक्त आपण मागील 25 पेक्षा जास्त पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय मित्रांनो. तर हे सर्व काही स्टडी मटेरियल देतोय. याच्यामध्ये जर म्हटलं तर नोट्स प्लस क्वेश्चन पेपर आपण दोन्ही देतोय. सर्वांचं एकत्रित जर म्हटलं तर आपण पेमेंट ठेवलेले 199. याच्यामध्ये तुम्हाला 25 प्लस मागील प्रश्नपत्रिका भेटतील. याचसोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी जीके, त्याचसोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, तुमच्या जिल्ह्याची चालू माहिती, जिल्ह्याच्या माहितीवरती तुमचे जिल्हाधिकारी कोण असतात त्याच्यावरती प्रश्न येतात. जिल्ह्याचे जेवढे पण महत्त्वाचे तलाठी वगैरे असतात त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. म्हणजे जिल्ह्याची जी पण महत्त्वाची माहिती याच्यामध्ये इतिहास, भूगोल, तुमच्या जिल्ह्याचे पर्यटन स्थळ, त्याचसोबत जे पण महत्त्वाचे स्थळ असतात त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर डिटेलमध्ये तुम्हाला जिल्ह्याची माहिती देखील आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय आणि मागील प्रश्नपत्रिका देखील देतोय. ठीक आहे. सोबत स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप देतोय आपण, त्याच्यावरती सर्व तुम्हाला सहकार्य केलं जातं मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या आपण या नोट्स देतोय. टोटल जर म्हटलं तर एकत्रित आपल्याला या 7 ते 8 विषयांच्या नोट्स प्लस, ठीक आहे, 7 ते 8 विषयांच्या नोट्स प्लस 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातं मित्रांनो. ठीक आहे. तर हे सर्व स्टडी मटेरियल खूप महत्त्वाचं असणार आहे स्पेशल पोलीस पाटील पदभरतीसाठी. आता काही ठिकाणी काय केलं जात आहे की आपल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्याच्यामध्ये काही पेजेस ऍड करून किंवा आपल्या नोट्स डाउनलोड करून त्याच्यामधील काही पेजेस काढून मध्ये काही पेज उलटे पालटे करून विकलं जात आहे जास्त किमतीमध्ये. तर त्याच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. काळजी करू नका. ठीक आहे. तर आपल्या नोट्स घ्यायला विसरू नका मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे असणार आहे स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती भेटतील. पाहिजे असेल तर नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, त्यानंतर तुम्हाला या नोट्स सेंड केले जातील. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न विचारला जातो की याच्यामध्ये जर म्हटलं तर आमचा फोन पे, गुगल पे चालू नाहीये, तर तुम्ही कोणत्याही नंबरवरून पेमेंट करू शकता. ठीक आहे. कोणत्याही नंबरवरून तुम्ही पेमेंट करू शकता. फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअपवरती सेंड करायचं आहे. पेमेंट किती, 199. ठीक आहे. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. बाकीची डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर लेखी परीक्षा केव्हा होणार आहे मित्रांनो. लेखी परीक्षेविषयी आपल्याला इथं वरती माहिती दिलेली आहे बघा. लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी वर झाल्यानंतर 8 फेब्रुवारीला जेव्हा लेखी परीक्षा होते तेव्हाच लगेच 8 तारखेलाच आपल्याला 8 तारखेलाच रात्रीचा 8 ते 9 वाजेपर्यंत उत्तर तालिका म्हणजे आन्सर की देखील येऊन जाते आणि त्याच्यानंतर लगेच निकाल कधी प्रसिद्ध होणार आहे, 2 दिवसांनी 10 फेब्रुवारी रोजी. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पण उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र असतील त्यांना मुलाखतीसाठी इथं बोलवलं जातं 11 ते 13 फेब्रुवारी 2026 ला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लगेच मुलाखत झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी पर्यंत तुमची फायनल जी पण नियुक्ती जे म्हणजे ज्यांचं पण सिलेक्शन होईल त्यांची डायरेक्टली इथं सिलेक्शन यादी त्याच सोबत इथं प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते मित्रांनो. म्हणजे अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मित्रांनो. अतिशय कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे, त्याच्यामुळे नोट्स लगेच बाय करा, अभ्यासाला लगेच सुरुवात करून घ्या. याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आपण 25 प्लस ज्या मागील प्रश्नपत्रिका देतोय त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नोट्स देखील आपण दिलेले आहेत, सर्व टॉपिक कव्हर करून दिलेले आहेत. तर त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच इथं चांगले गुण मिळतील. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 45% गुणपेक्षा जास्त गुण इथं मिळणं आवश्यक असणार आहे. जर तुम्हाला 45% गुणापेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही तिथं नापास होणार आणि जरी तुमच्या गावामध्ये फक्त तुम्ही एकट्यानेच फॉर्म भरला असेल तरी देखील तुमचं तिथं सिलेक्शन होणार नाही, तुम्ही तिथं पात्र नसणार आहे. ते पद तसंच ठेवलं जातं मित्रांनो. त्याच्यामुळे लेखी परीक्षेला जास्तीत जास्त गुण मिळवा मित्रांनो, लगेच तुमचं इथं सिलेक्शन होऊन
होऊन जाणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिका सर्व झालेले आपण उपलब्ध करून देतोय. आताच 2025 मध्ये पेपर झाले ते देखील तुम्हाला भेटून जातील मित्रांनो या आपल्या नोट्समध्ये. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बाकीची पोलीस पाटील या पदाबद्दल आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. तर याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पुढे बघा, आता अजून काही महत्त्वाची माहिती देतो. आता पुढे जर म्हटलं तर जे पोलीस पाटलाचं आरक्षण वगैरे असतं, याच्यामध्ये कॅटेगरीनुसार किती टक्के आरक्षण, किती कोणत्या कॅटेगरीसाठी असतं, याच्याबद्दल इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यावरती आता सध्याला आपण चर्चा करणार नाहीये. फक्त पोलीस पाटील या पदाचे जेवढे पण महत्त्वाचे तुमचे प्रश्न असतील ते आपण इथं बघूयात. जसं की आता जर म्हटलं तर पोलीस पाटलासाठी अभ्यासक्रम काय असतो, अभ्यासक्रमाविषयी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिली. तर बघा, अभ्यासक्रम जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, जीके वगैरे, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, जिल्ह्याची माहिती, या टॉपिकवरती तुम्हाला पोलीस पाटील या पदासाठी प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता काय असते. ठीक आहे. पोलीस पाटील या पदासाठी थोडंसं वरती घेऊन तुम्हाला थोडी माहिती देतो. आता शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर 10वी पास असते. ठीक आहे. 10वी पास सर्व उमेदवार पोलीस पाटील या पदासाठी पात्र असतात. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर वय किती लागतं पोलीस पाटलासाठी. पोलीस पाटील या पदासाठी वय कमीत कमी लागते 25 वर्ष. 25 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही पोलीस पाटलासाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर पोलीस पाटलासाठी पगार किती असतो पगारावरती, तर नक्कीच आपल्याला पगार असतो 15,000 रुपये. ठीक आहे. 15,000 रुपये पगार असतो. आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला कुठं जायचं असेल, यायचं असेल, काही काम असतं तर त्याचं देखील तुम्हाला जे पायवाट आहे किंवा त्याचे पैसे देखील तुम्हाला थोडेफार भेटत असतात. म्हणजे 16-17,000 पर्यंत तुमचं पेमेंट असतं. परंतु याच्यामध्ये 15,000 फिक्स तुम्हाला पेमेंट असतं. ते आपल्याला एका महिन्यासाठी इथं डायरेक्टली पेमेंट आपण असं समजू शकता की गावातल्या गावामध्ये तुम्हाला 15,000 रुपये नक्की भेटणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अभ्यासक्रमाविषयी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिली. अभ्यासक्रम काय आहे, कोणत्या विषयावरती, आणि त्याच्या नोट्स देखील आपण उपलब्ध करून देतोय. मागील प्रश्नपत्रिका देखील इथं उपलब्ध करून देत आहे. जाहिरात कधी येईल आणि बाकीची संपूर्ण जी प्रोसेस आहे ती देखील सांगितली. आता याच्यामध्ये लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षेविषयी माहिती आपण जाणून घेऊया. तर लेखी परीक्षा असते 80 गुणांची आणि मुलाखत असते मित्रांनो 20 गुणांची. ठीक आहे. टोटल जर म्हटलं तर 100 गुणांमध्ये तुमचं सिलेक्शन होत असतं. आता ज्या पण विद्यार्थ्याला इथं 100 गुणांपैकी जास्त गुण मिळतील त्याचं इथं सिलेक्शन होत असतं. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 80 पैकी 36 प्लस गुण इथं मिळवणं आवश्यक असतं. तेव्हाच तुम्ही इथं पात्र असणार पोलीस पाटलाच्या मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी. कारण 36च्या जर मागे तुम्हाला गुण मिळाले तर काय होतं, तुमचे 45% गुण इथं पूर्ण होत नाही. आणि तुमच्या गावामध्ये जरी तुमचा एकट्याचाच अर्ज असेल तरी ती जागा तशीच ठेवली जाते, कोणाला दिली जात नाही. कारण लेखी परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली नसते. त्याच्यामुळे 80 पैकी 36 प्लस गुण तुम्हाला लागतातच. आणि त्याच्यामध्ये जेवढे अर्ज येतील, ज्याला जास्त मार्क असतील त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं. मुलाखत असते 20 गुणांची. यातील जर म्हटलं तर काही मार्क जर म्हटलं तर तुमची एखादी पदवी झाली असेल, कोर्स झाला असेल, टायपिंग झाली असेल, MSCIT झाली असेल, किंवा तुमच्याकडे बोलण्याची पद्धत कशी आहे, राहणीमान कसं आहे, त्याला तुम्हाला थोडेफार मार्क दिले जातात. आणि तिथे गेल्यानंतर 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात तुमच्या जिल्ह्यासंदर्भात, गावासंदर्भात, तालुक्यासंदर्भात, तर याला 1-2 मार्क दिले जातात. असे टोटल जर म्हटलं तर 20 गुणांची मुलाखत असते. इथं विद्यार्थ्यांना जास्त गुण भेटत नाही. लेखी परीक्षेला जेवढे गुण मिळतील त्याच्यावरतीच जास्त करून सिलेक्शन होत असतं मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचे 80 आणि हे 20, ज्यांना पण 80 आणि 20 टोटल 100 पैकी जास्त गुण मिळतील त्याचं इथं डायरेक्टली सिलेक्शन होत असतं मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी महत्त्वाची असणारे आपल्याला जर म्हटलं तर लेखी परीक्षा, आणि लेखी परीक्षेचा लगेच अभ्यास सुरू करून द्या. कारण 1 महिना देखील तुम्हाला जाहिरात आल्यानंतर भेटणार नाही परीक्षेसाठी. ठीक आहे. अशा प्रकारचं हिंगोली पोलीस पाटील पदभरतीला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर या पदभरतीचा व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करून द्या. याच्या व्यतिरिक्त बीड जिल्ह्याचं देखील आता आरक्षण जाहीर झालेलं आहे मित्रांनो. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये बीड जिल्ह्याची देखील जाहिरात इथं प्रसिद्ध होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हिंगोली जिल्ह्याबद्दल तुम्हाला बाकीची माहिती दिली. पोलीस पाटील या पदाची सिलेक्शन प्रोसेस, शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या ग्रुपला लगेच जॉईन व्हा तिथे, कारण सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये दिले जातात. पोलीस पाटलाची कोणत्याही जिल्ह्याची पदभरती हो तिथे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळून जातं. आणि हे PDF देखील तुम्हाला तिथेच भेटून जाईल. तर लगेच तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा, किंवा टेलिग्रामवरती देखील हे PDF भेटून जाईल. टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर चला, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.